क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. सरदार काम झालंय. अर्धी फौज घेऊन तर डेव्हिड निघून गेलेला आहे. तिथे फक्त सुपरिटेंडंट आणि जेम्सच उरलेले. जेम्स, जर सगळे क्रांतिकारी मिर्झापूरला गेले आहे तर इकडला खजाना ऑलरेडी सेफ झाला आहे. आमच्याच खजिनाची चोरी करतो आणि आम्हालाच धमकी देतो. आपल्याच खजिन्याला परत मिळवण्याला चोरी नाही म्हणत. खजिना मिळाला. बिलकुल मिळाला सरदार. तुम्ही लोकांनी ना खजाना नाही लुटला आहे, इंग्रजांचं नाक कापून आणलं आहे. हो जेम्स, डिटेल मध्ये सांग हे सगळं कसं झालं इथे. सर, इथे काही क्रांतिकारी आले. त्यानंतर आम्ही बेशुद्ध झालो. तुम्ही सगळे नालायक आहात, निगम्य आहात, काहीच कामाचे नाही आहात. सॉरी सर, आम्ही इथे एकटे पडलो होतो. त्यांनी आमच्या सगळ्या फोर्सला डायव्हर्ट केलं आणि आम्हाला धोका दिला. आणि गडबड लाल, तू आम्हाला खोटी खबर दिली होतीस. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. फूल आहे फूल तू. सर, त्या क्रांतिकाऱ्यांनी तुमच्यासारख्या सिनियर ऑफिसरला आणि जेम्स साहेबांना मूर्ख बनवलं, तर त्यापुढे माझ्यासारखा सामान्य माणूस इडियट, आमच्याशी उलट बोलतो आहेस, हुज्जत घालतो आहेस. आणि जेम्स, तू तर स्वतःला खूप बहादूर समजतोस काय? आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्याने तुला उल्लू बनवलं. सगळा खजाना लुटून घेऊन गेला. आम्ही तुला सस्पेंड करणार, लंडनला परत पाठवणार. सॉरी सर. व्हॉट सॉरी? आम्ही आमच्या सिनियर्सला काय उत्तर देणार? त्यांना कसं फेस करणार आम्ही? काय सांगणार त्याला? तिकडे बघू नकोस, आमच्याकडे बघ. सांग, काय उत्तर देणार आम्ही त्याला? सांग आम्हाला. सर, जर तुम्ही तिकडे नसता गेला तर. Shut up! तिकडे गेला नसता तर तुमच्या ह्या चुकीमुळे आता मला शिक्षा मिळणार आहे. इथले ऑफिसर आम्ही आहोत. आम्ही त्यांना काय उत्तर देणार? तुम्हा लोकांना माहिती आहे की कमिशनर साहेब हा खजाना लंडनला पाठवणार होते उद्या. जर हा खजाना नाही मिळाला तर काय सांगणार त्यांना? काय उत्तर देणार त्यांना आम्ही? आमचं काय होणार?
लॉयड, ती सगळी अरेंजमेंट झाली जी आम्ही सांगितली होती. Sir, I have made everything perfect. लॉयड, जी कन्साइनमेंट लंडनला जाणार होती ती कधी रवाना होईल? Sir, tomorrow morning 7 o'clock. त्या कॉन्फिडेन्शियल प्लेनने आपला सगळा खजिना कलकत्त्याकरता रवाना होईल आणि डायमंड हार्बरवर आपले शिप पहिल्यापासून रेडी असतील. पण तो खजिना तर घोड्यांमध्ये आहे ना? Yes, sir. I know. But त्याकरता आम्ही 2 स्पेशल आयरन बॉक्सेस रेडी केले आहेत ज्यामध्ये सगळा खजिना भरून प्लेनमध्ये लोड केला जाईल. ओके, देन सर, आमचे प्लेन जसे डायमंड हार्बरवर लँड करेल त्यानंतर हेवी सिक्युरिटीमध्ये दोन्ही मनी बॉक्सेस शिपवर पोहोचवले जातील आणि ते शिप लगेचच आपल्या डेस्टिनेशनला रवाना होऊन जाईल. राईट, बट बी अलर्ट. येस सर. What rubbish! हे काय बोलताय तुम्ही? Are you mad? What happened, Lloyd? I said, what happened? Sir, तो खजिना. काय झालं खजिन्याचं? सर, तो खजिना क्रांतिकारी लुटून घेऊन गेले. आता काय होईल सर? तो खजिना आमच्या खरता प्रेस्टीज होता. त्याला इथले पोलीस सांभाळू नाही शकले. इथल्या सगळ्या ऑफिसर्सला याची किंमत मोजावी लागेल. आणि आता नादर सोल या हिंदुस्थान्यांकडून आपल्या प्रेस्टीजचा बदला घेईल. रक्ताने धुवून काढेल या शहराला, रक्ताने. आज बनारसच्या क्रांतीच्या इतिहासात फार मोठं काम झालंय. जसा आजचा दिवस आम्हा हिंदुस्थानींकरता खूपच आनंदाचा दिवस असेल, त्याचप्रमाणे इंग्रजांकरता आजचा दिवस ठरणार आहे कायमस्वरूपी एक काळा दिवस. अजून एक गोष्ट सांगतो पराडकरजी. या सगळ्याचं श्रेय जे आहे ना, हे ह्या दोघांना जातोय, अभय आणि विजय. ह्या खरंच आम्हा सगळ्यांना तुमच्यावर खूप गर्व आहे. आपल्या देशाची येणारी पिढी नेहमी तुम्हाला लक्षात ठेवेल आणि तुमच्या बहादुरीपासून प्रेरणा घेईल. गुरुदेव, आता इतकी पण तारीफ नका करू. आम्ही असं काय केलंय? तेच केलं जे कर्तव्य होतं. हो, पण तुमचं त्या कर्तव्याप्रती जागृत राहणं आणि त्याचं निर्वहन करणं हे माझ्या प्रशंसनेचं कारण आहे. गुरुजी, पण खरं सांगायचं झालं तर कर्तव्याचं पालन करण्याची प्रेरणा आम्हाला तुमच्याकडूनच मिळाली. तुम्ही आणि सज्जन सिंगजींनी आम्हाला नेहमीच खरा मार्ग दाखवला, ज्यामुळे आम्ही आमच्या मार्गावरून कधीच विचलित नाही झालो. पराडकरजी, या दोघांपासून तुम्ही बोलण्यात जिंकू नाही शकणार. खूप पोचलेले नाही आहे. सरदार, ही तर मनापासून बोलते. अच्छा, मग आजकाल हृदयातलं पण तुला ऐकायला येतं, हा? खूप जवळून. वा,
वाह रे क्रांतिकारी. अच्छा सज्जन सिंगजी, हा. आता बोला की या पैशांचा काय उपयोग करायचा? हे पहा पराडकरजी, आमचं काम होतं त्या खजिन्याला लुटायचं. आम्ही त्याची लूट करून इथे आणून ठेवलंय. आता त्याचा योग्य उपयोग कसा करायला हवा हे तर तुमच्यासारख्या बुद्धिजीवी लोकांनीच ठरवायला पाहिजे. हा ठीक आहे, हा. जर असं असेल तर शीघ्र आम्ही आमच्या प्रमुख साथीदारांची एक गुप्त बैठक बोलावतो. त्यात असं ठरवलं जाईल की या पैशांचा काय उपयोग करायचा आहे. महादेव. ठीक आहे. जी. हे सगळं काय आहे? आम्ही 2 दिवस बाहेर गेलो, तुम्ही सगळा खजिनाच लुटवून टाकला. आता काय बोलू, काय सांगू की ह्याच्यात आमची काहीच चूक नाही आहे. आमच्या बरोबर चीटिंग झाली आहे. चूक तुमचीच आहे ऑफिसर. क्रांतिकारी तुमच्यापेक्षा आणि तुमच्या पोलीस डिपार्टमेंट पेक्षा जास्त स्मार्ट आहेत. तुम्ही लोकांनी क्रांतिकारकांना ओळखलेच नाही. 25 वर्षाच्या आमच्या सर्व्हिसच्या करिअर मध्ये असं पहिल्यांदाच झालं आहे जेव्हा कोणीतरी आमच्या तोंडावर काळं फासलं आहे. आम्हाला हे सगळं ऐकायचं नाही ऑफिसर. आता शहरातलं वातावरण कंट्रोल मध्ये नाही आणि याची सगळीच्या सगळी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर जाती आहे. आम्हाला ठाऊक आहे की ह्या सगळ्यासाठी जिम्मेदार आम्हीच आहोत. आता आम्ही त्या खजिन्याला पण शोधू आणि त्यांना पण, ज्यांनी आमच्या बरोबर हे असं केलं आहे. तुम्हाला हे करावंच लागेल ऑफिसर, नाहीतर लंडनचे ऑफिसर्स तुम्हाला सोडणार नाही. डू यू अंडरस्टँड? या इंग्रजांनी तर हद्दच केली. इंग्रज असे काही आमच्या घरात शिरत आहेत जसे काही आमची इज्जतच नाही राहिली. आम्हाला यांच्या विरोधात काही ना काही करावंच लागेल. ताई, इंग्रजांनी जास्त त्रास तर नाही दिला? या इंग्रजांना आपण नाही सोडायचं, यांना धडा शिकवायलाच पाहिजे. इन्कलाब! जिंदाबाद! इन्कलाब! जिंदाबाद! इन्कलाब! जिंदाबाद!
आई आई तू लवकर आलीस, माझा तर विश्वासच होत नाहीये. तुझी चारधाम यात्रा पूर्ण पण झाली? नाही बेटा, मी वृंदावनचं दर्शन घेऊन पुढे जात होते. माहित नाही पण मनाने सांगितलं तू मला बोलवत आहेस, तुला माझी गरज आहे, म्हणून मी बरं, तू इथे आरामात बस आणि मी तुझ्याकरता पाणी घेऊन येते. पण तसं आई, तू माझी चिंता करणं सोडून दे ग. आता मी मोठी झालीये, मी आपली काळजी घेऊ शकते. हो माझ्या बाळा, मी चांगल्या प्रकारे जाणते. पण तू बहुतेक विसरली आहेस की मुलगी आपल्या आईसाठी नेहमी बाळच असते. पण तू हे सगळं नाही समजू शकत. हे घे. माहित आहे बेटा, भले तुझा जन्म माझ्या पोटी नाही झाला तर काय झालं, तुझ्या मनातली गोष्ट तू सांगण्याआधी मला कळते. कधी तुझ्या चेहऱ्याला बघून तर कधी माझ्या हृदयाचा आवाज ऐकून. अच्छा खरं सांग बघू, तुला माझी आठवण येत होती ना? हो आई. अच्छा पाणी तर पिना आधी. हे चाकूने कापले की काय? नाही आई, ते चाकूने नाही, बंदुकीच्या संगीनने. आसपासच्या जिल्ह्यामधून सारख्या बातम्या येत आहेत की कसं इंग्रजांनी निष्पाप जनतेला चिरडून टाकलेलं आहे. हा तर त्या हिंसेचाच परिणाम आहे जे गरीब जनता भोगते आता. काय काय केलंस तू? आई मी काही केलं नाहीये. तू इतक्या लांबून आलीयस, थोडा आराम कर. बोलणं आपण नंतरही करू. अरे मला येऊन खूप वेळ झालाय. तू झोपली होती म्हणून तुला जागा करणं मला उचित नाही वाटलं, समजलं? थांब, मी तुझ्यासाठी पट्टी आणते आणि हळद लावते, नाहीतर जखम चिघळत जाईल. आण. आई याची काय गरज आहे? खूप दुखते का ग? मला माहित आहे तुला दुखत असलं तरी तू बोलणार नाहीस. आणि हे पण माहित आहे रणवीरची मदत करायला गेली होतीस ना? ही सगळी रक्तरंजित कामं ना तोच करत असतो. देवा. आई मी रणवीर करता नव्हते गेले, मी देशाकरता गेले होते. आणि हे तर माझं सौभाग्य आहे की देशाकरता माझं रक्त सांडलं. आणि आई, देशाला स्वतंत्र करण्याकरता अजून खूप रक्त सांडायचंय. हे तर काहीच नाही. भारत छोडो आंदोलनाची आग तर अजून थांबली नाहीये. उलट तिने आपलं स्वरूप बदलून हिंसेचा बुरखा पांघरला आहे. आणि या बुरख्यामागे बापूंचे आदर्श कुठेतरी हरवलेत. भले अशी कुठे स्वतंत्रता मिळते का? हे बघा, बापू महिन्याभरापासून जेलमध्ये आणि याच कारणाने जनता बेधुंद झालीय. आता त्यांच्या आणि मोठ्या नेत्यांच्या अनुपस्थितीत आपलं हे दायित्व होतं की आम्ही अजून दुसरं काही नाही पण बनारसच्या जनतेला सांभाळू आणि त्यांना योग्य मार्ग दाखवू. दुर्गा प्रसादजींचं म्हणणं बरोबर आहे आणि माझंही हेच म्हणणं आहे की आम्ही लोकांना आंदोलनाची दिशा दाखवायला हवी, अशा रीतीने की आपण आपला विरोध, आपला आवाज तोडफोड न करता इंग्रजांपर्यंत पोहोचेल. पण मला हे भय आहे की हे आंदोलन एवढं हिंसक झालं आहे की त्यांना समजवल्यावर सुद्धा त्यांना हे कळणारच नाहीये. अरे नाही समजले तर माहितीये ना परिणाम काय होतील. आज आसपासच्या जिल्ह्यातून सारख्या बातम्या येत आहेत की कशा प्रकारे हे इंग्रज निष्पाप जनतेला चिरडून टाकतायत. आता तुम्ही बलियाचंच पहा ना. मागच्या आठवड्यात तिथे जे काही घडलं ते लोकांपासून लपलं नाहीये. अगदी हुबेहूब तशीच घटना परवा जौनपूरमध्ये घडलेली आहे. हे हिंसेचेच परिणाम आहेत जे निष्पाप जनतेला भोगावे लागतायत. दुर्गा प्रसादजी, माझी इच्छा आहे की तुम्ही एक असा लेख लिहा की ज्याने बनारसच्या जनतेला राष्ट्रीय विषयांशी अवगत करत भारत छोडो आंदोलनाचा उद्देश समजायला हवा. आणि तुम्ही त्या लेखाला रणभेरीच्या पहिल्या पानावर छापा, ज्याने प्रत्येक जण हे वाचेल आणि आंदोलनाचं महत्व समजेल. जी, चांगली गोष्ट आहे. मी आजच लिहितो. आणि केवळ हेच नाही, आम्ही, तुम्ही, बाकी सारे जण 100-100, 50-50 लोकांच्या सभा आयोजित करायच्या, व्यक्तिगतपणे त्यात मार्गदर्शन करायचं, ज्याने दुसऱ्या जिल्ह्यात अशा घटना ना घडोत. हो, हे बरोबर होईल. पण आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की इंग्रजांची नजर आपल्यावर पडली नाही पाहिजे, नाहीतर त्यांना रणभेरीचं रहस्य समजेल
तर सावधतेने सभा करायच्या. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याची योग्य प्रकारे चाचपणी करा, ज्याने इंग्रजांचे गुप्तचर तुमच्यात शिरकाव करणार नाही. आणि गौरीशंकरजी, आमची जी माणसं वेश पालटून इंग्रजांच्या गोटात आहेत, तुम्ही निरंतर त्यांच्याशी बोलणी करत राहा की आतील बातम्या आम्हाला योग्य वेळी मिळत राहतील. त्यांच्यातल्या 2-4 जणांना तर मी पिस्न हरियावाल्या कुव्यावर बोलवलेलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला नव्या बातम्या मिळतील. हे याकरता जरुरी आहे गौरीशंकरजी की खजिना चोरीला गेल्यानंतर हे इंग्रज भयानक हादरले आहेत आणि निश्चितच तो खजिना मिळवण्याकरता ते परत योजना बनवत असतील. त्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. नाहीतर मी बघतो. अरे खडकसिंगजी, इथे यावेळी अचानक काय झालं? हे पत्र वाचून घ्या, सगळं काही कळेल. बरं आडकरजी, असं काय लिहिलंय त्या पत्रात? इंडियन्स, आमचा फ्लॅग चढतायत. तुम्हाला याची किंमत आपला जीव देऊन चुकवावी लागेल. You have to pay for it. नादरसोल, इंग्रजी कुत्रा, चेहऱ्यानेच पिशाच्य वाटतो. माहित नाही आता हा काय करेल. असं वाटतं की आम्हा काशी जनांचे वाईट दिवस आलेत. हे काशी विश्वनाथा, आम्हा सगळ्यांचे रक्षण कर प्रभू, आमचे रक्षण कर. क्रांतिकारी, क्रांतिकारी, क्रांतिकारी. तुम्हाला माहितीये आमचं काय रेप्युटेशन होती?
माहिती तुम्हाला, एकेकाळी आम्ही सरळ गव्हर्नरशी बोलायचो आणि आता कुत्र्यापेक्षा वाईट अवस्था झाली आहे आमची. मिस्टर सुप्रिटेंडेंट, मी आता सुप्रिटेंडेंट नाही आहे. ह्या लोकांनी माझी इमेज बर्बाद करून टाकली आहे. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर, बट जर त्या लूटचा खजिना नाही मिळाला तर माझं करिअर फिनिश. माय करिअर फिनिश. लेट्स सी की मिस्टर नादरसोल या चोरीविषयी काय रिॲक्ट करतात. बट मिस्टर सुप्रिटेंडेंट, जेवढं की मी त्यांचं नेचर जाणतो, ते आल्यानंतर त्यांच्या क्रोधापुढे ही सिटी हादरून जाईल. प्रेतांचा ढीग उभा करतील ते. तुमचे काय होईल आय डोंट नो. आम्ही जाणतो की आमचं काय होईल. त्या मुर्द्यांमध्ये एक मुर्दा या सुप्रिटेंडेंटचा सुद्धा असेल. पण एक गोष्ट आहे जी अजून सुद्धा आमच्या लक्षात येत नाहीये की इतकी मोठी पोलीस फोर्स असून सुद्धा हे सगळं कसं होऊ शकतं. मिस्टर सुप्रिटेंडेंट, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही इथे असताना हे सगळं कसं काय झालं? तो चोरी झालेला पैसा तुमचा नव्हता, तो ब्रिटिश सरकारचा होता. डू यू हॅव एनी आयडिया? काही कळतंय का तुम्ही काय केलं ते? सर व्हॉट सर? यू फूल! तुम्ही हातावर हात ठेवून बसून राहिलात आणि त्या क्रांतिकारींनी तुमच्या चेहऱ्याला काळा रंग फासून ते रुपये उडवले. ठीक तुमच्या नाकाखाली, यू इडियट! वेल मिस्टर सुप्रिटेंडेंट, तुमच्याकरता एक सरप्राईज न्यूज आहे. ऍक्च्युअली a bad news for you. व्हॉट न्यूज सर? सरकारने निर्णय घेतलाय. निर्णय? कसला निर्णय सर? लेट मी फिनिश मिस्टर सुप्रिटेंडेंट. सरकारने निर्णय घेतलाय की तुम्हाला 15 दिवसांचा वेळ दिला जाईल. यू हॅव ओनली 15 days. आणि जर तुम्ही ते पैसे हस्तगत नाही केले तर you will be thrown out of the job. मग जगा प्रेमाने आपल्या बायका आणि पोरांसोबत आणि तुमच्या जागी कोणा योग्य माणसाला बसवलं जाईल. Do you understand, Mr. Superintendent? की मी अजून दुसऱ्या प्रकारे तुम्हाला समजावू. येस सर, मी समजलो. तुम्ही जे काही केलं त्याने बनारसची काय अवस्था झालीये हे तुम्ही सगळे जाणता. त्या नालायक इंडियन क्राऊड त्यांनी रॉयल फ्लॅग जाळला. रॉयल फ्लॅग, यू अंडरस्टँड? दिस इज नॉट टॉलरेबल एट ऑल, मिस्टर सुप्रिटेंडेंट. नाउ स्टार्ट वर्किंग. कॉल द अर्जंट मीटिंग. इथल्या सगळ्या ऑफिसर्सना बोलवा. मला त्यांच्या सोबत डिस्कस करायचंय. गॉट इट? गॉट इट यू डॅम? येस सर, गॉट इट. देन गो नाव. इथे उभं राहून माझा चेहरा नका पाहू. हे माता दुर्गे, तू तर साक्षात शक्तीचं स्वरूप आहेस. माते, मला इतकी शक्ती दे की मी जो पण केला आहे त्याला पूर्ण करू शकेन. माते, मला माहितीये की हे सगळं माझ्या एकटीने कधीच होऊ शकणार नाही. आणि म्हणून माते, माझी इच्छा आहे की हिंदुस्थानच्या प्रत्येक स्त्रीला तू इतकं बळ प्रदान कर की आम्ही सगळ्या मिळून एकजुटीने त्या दुष्ट इंग्रज ऑफिसरांना संपवू शकू. जय माते. माझ्या लेकरा, माता आपल्या प्रत्येक मुलाची मनोकामना पूर्ण करते आणि ती कामना सच्च्या मनाने
आणि चांगल्या उद्देशाकरता केली असेल तर तू चिंता नको करूस. माता तुझी प्रार्थना नक्की ऐकेल. आई, दुर्गा माता आणि तुझा आशीर्वाद हवाय. सुखी राहा माझ्या लेकरा. आई, मी खूप जरुरी कामाने रणभेरी जातीये. तू जेवण करून घे. हे काय बघावं तेव्हा कामच काम. तू आपल्या तब्येतीची पर्वा करत नाहीस बेटा. ही चांगली गोष्ट नाहीये. आई, मी चांगली धडधाकट आहे, ठीक आहे. बस मी अशी गेले आणि परत आले. बरं ऐक, नीट सांभाळून जा. बघ, तुला कोणी ओळखायला नको. आजपर्यंत कोणी मला ओळखलंय का जे आज ओळखतील? नाही बेटा, पण आज शहरात वातावरण काही वेगळंच आहे. नादर सोलने पूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे. मला तर वाटतंय ना की आज उद्यामध्ये एखादी तरी मोठी घटना नक्की घडेल. होय आई, हे इंग्रजी ऑफिसर आहेतच दुष्ट. जेवढी गोरी यांची चमडी आहे त्याहून जास्त काळं यांचं काळीज आहे. होय बेटा, तू अगदी बरोबर बोललीस. आश्चर्य तर या गोष्टीचं होतं की आम्ही हिंदुस्थानी या इंग्रजांच्या स्वभावाला चांगले ओळखून आहोत. गेल्या 150 वर्षांपासून त्यांची गुलामी करत आहोत. पण तरीही काही हिंदुस्थानी गद्दारी करतायत जे त्यांची मदत करतात. आणि आई, दुःख तर तेव्हा होतं जेव्हा एक हिंदुस्थानी लालचमध्ये येऊन आपल्यांचाच गळा कापतो. 5 डॉमिनेटिंग लोकांना घेऊन त्यांना खजिन्याबद्दल विचारा. जर ते बोलले तर ठीक, नाही तर सर चौक ठाण्यासमोर उभा करून गोळ्या खाल त्यांना. आता हेच पहा नाही, आपल्या शहरात किती लोक श्रीमंत आहेत जे हिंदुस्थानी आहेत. त्यांनी जर ठरवलं तर गरीब हिंदुस्थानींचं भलं करू शकतील, त्यांना सहारा देऊ शकतील. पण नाही, त्यांच्याकडे लाखो रुपये असून सुद्धा ते इंग्रजांवर आपली दौलत उधळत असतात. होय बेटा, मी तर म्हणते अशा गद्दार हिंदुस्थानींना धडा शिकवायलाच हवा. आणि आई, रागाबरोबर हसू पण तेव्हा येतं जेव्हा मी हे पाहते की ते असं का करतायत. फक्त या करता की त्यांच्या नावापुढे 2 अक्षर राव साहेब आणि राव बहादूर जोडले जातील म्हणून. माहित नाही या गुलाम अक्षरात अशी कोणती प्रतिष्ठा लपलीये. यांना अशी कोणती प्रतिष्ठा मिळणार आहे की ती मिळवण्यासाठी हे इंग्रज लोकांचे पाय चाटत आहेत. वेल जेंटलमॅन, आजची ही इमर्जन्सी मीटिंग का बोलावली गेलीये हे तर तुम्ही जाणतच असणार. तो पैसा चोरी झाल्यामुळे आम्हा ब्रिटिशर्सच्या प्रेस्टिजला खूप मोठा झटका बसलाय. मिस्टर सुपरिटेंडेंट, तुम्हाला माहित आहे की तुम्हाला 15 दिवसांची मुदत दिली गेली आहे. येस सर, मला ठाऊक आहे की मला फक्त 15 दिवसांचा टाइम दिला आहे. तर तो खजिना परत मिळवण्याकरता तुम्ही काय करत आहात? सर, या शहरात जिथे पण त्यांच्या लपनाचा आम्हाला संशय होता, आम्ही तिथे छापेमारी केली आणि बऱ्याच लोकांना अरेस्ट पण केला. बट काहीच उपयोग झाला नाही सर. अशा उपायाने तुम्ही खजिना शोधू नाही शकणार. सर, जर तुमच्याकडे एखादा बेटर प्लॅन आहे तर आम्हाला सांगा, आम्ही ते फॉलो करू शकतो. या शहराचे जे हाल झाले आहेत त्याला कंट्रोल करण्याकरता सक्ती करावी लागेल. जनतेला ठेचावं लागेल. अंडरस्टँड? येस सर. बट हाऊ सर? आम्हाला या बनारस शहराला 4 भागांमध्ये वाटावं लागेल आणि प्रत्येक भागातून आपल्याला 5 डॉमिनेटिंग लोकांना घेऊन त्यांना खजिन्याबद्दल विचारावं लागेल. जर ते बोलले तर ठीक, नाही तर सर चौक ठाण्यासमोर उभं करून गोळ्या घाला. असं काम लगातार 3 दिवस करा. 4थ्या दिवशी तो खजिना आपोआप आपल्याकडे येईल आणि हे मॅटर पण दाबून टाकू. सर, आम्हाला काही हवंय की या हिंदुस्थानी क्रांतिकारकांना मारून मारून यांची हाडं तोडायची. पण आम्ही काय करणार? वरून पॉलिटिकल प्रेशर इतकं येतं की आजपासून हे प्रेशर बंद समजा. या सिटीचा कमिशनर आपल्या
गव्हर्नरची परमिशन घेऊन तुम्हा सगळ्यांना ही पावर देतो की जसं मी सांगेन तसं करा. कब्रस्तान बनवून टाका या शहराला. राईट सर. आणि ज्यांनी आपल्या प्रेस्टिजियस व्हिक्टोरिया फ्लॅगला चाललंय त्या लोकांना मी असा धडा शिकवेन की त्यांचा गाड पण कापून जाईल. यावेळी कोणाला असावं? जरा बघ गणेश, कोणाला आहे? अरे रामदुला रे, या बंधू या. मिळाली फुरसत दुकानातून. बोला, किती लोकांना दूध पाजलंय? अरे बऱ्याच जणांना दूध पण पाजलं, चहा पण पाजला. पण गुरु काय सांगू, आज मन खूप दुःखी आहे. तुम्ही आणि दुखी असं तर प्रथमच बघत आहोत बंधू. प्रत्येक वेळी गाणाऱ्या आणि मस्त राहणाऱ्या चेहऱ्यावर आज एक भकास उदासी पसरली. तुमची काही हरकत नसेल तर आम्हालाही सांगा. अखेर कळेल तरी खरं काय झालंय ते. हरकत कशाला असेल, मी तुम्हाला सांगायलाच आलो आहे. गुरु, हे समजून घ्या की विनाशाचा घंटा वाजला. विनाशाचा घंटा? काय काय झालं? अरे गुरु, काय सांगू, आज तर पोलिसांनी राक्षसीपणाच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. साफ साफ सांगा, काय केलं पोलिसांनी आणि कुणाबरोबर? अरे आपल्या शहरातल्या लोकांबरोबर. आज पोलिसांनी जागोजागी छापे मारले आणि खूप निर्दयीपणे बऱ्याच लोकांना उचलून घेऊन गेले. मला माहित होतं की 1-2 दिवसात असं काही घडणारच आहे. मला तर शंका आहे, जे लोक गिरफ्तार झाले आहेत त्यांच्याबरोबर काही असं होणार आहे जे आजपर्यंत कोणाबरोबर नाही झालं. या संदेहाचं कारण पोलिसांचं वागणं. अरे आज पोलीस मोठ्या मोठ्या लोकांना घेऊन गेले. अरे इतकंच नाही, मुलांना आणि बायकांना पण नाही सोडलं. अजून ऐका, बनारसी पानवाल्याच्या दुकानाजवळ एक लहान मुलगा उभा होता. त्याने चुकीने इंग्रज अधिकाऱ्याला बघून वंदे मातरम म्हटले. मग काय होणार, तो इंग्रज भडकला आणि त्याने त्या पोराला खूप वाईटपणे मारलं. आणि जेव्हा त्याची आई पुढे आली तर दोघांना उचललं आणि घेऊन गेले. या सगळ्याच्या मागे त्या कमिशनर नादर सोलचं सैतानी टोक आहे. खजिना मिळवण्याकरता हे इंग्रज वाकडी पावलं उचलतील हे तर मला माहीतच होतं, पण इतकं राक्षसी वागतील हे माहीत नव्हतं. गुरु, खजिन्याची गोष्ट नाहीये. खरं तर आमच्या काही साथीदारांनी कबीर चौरामध्ये इंग्रजांच्या झेंड्याला आग लावली. यावरून नादरसोल अजून भडकला. हे काय सांगताय तुम्ही? इंग्रजांचा झेंडा जाळला? आम्ही 100 वेळा रणभेरीमध्ये छापून सांगितलं की वार समजून उमजून करायचा आणि तिथे करा जिथे दुश्मनाचं नुकसान होईल. बरोबर आहे. इंग्रज भलेही आपले दुश्मन असतील, पण आपल्याला कोणतंही असं काम करायचं नाहीये ज्यामुळे जग आपल्यावर बोट उचलेल. आज आम्ही वेणी घातलीये. काय आहे ना की यांना आम्ही वेणी घातलेली खूप आवडते. आज बघतील तर खुश होतील. आलात तुम्ही?
थांबा मी पाणी आणते. लाजो ये बैस. काय झालं जी? कुठे काय झालं? काही नाही. नाही, तुम्ही खूप उदास वाटत आहात. कुठं दुकानात तर काही झालं नाही ना? विक्री कमी झाली का? नाही लाजवंती, बनारसीच्या दुकानात आणि विक्री नाही होणार असं कधी होईल का? एक काम कर, हे पैसे तुझ्याकडे ठेव. नाही, आम्हाला त्याची चिंता नाहीये. त्याचं काय आहे की तुम्ही आज खूप उदास वाटत आहात. काय झालं? खूप अस्वस्थ वाटताय. लाजो, आम्ही स्वतःमुळे अस्वस्थ नाहीये. आम्हाला त्रास होतोय शहरामुळे. शहराकरता? काय झालं शहरामध्ये? झालं काही नाही, पण होणार आहे. आणि ते होणारच आहे. त्यात काय आहे की नादरसोलचं भूत जागं झालंय. नादरसूल? कोण आहे हा? नावाने ते एखादा डाकू वाटतोय. डाकूच आहे. इंग्रजी डाकू, सफेद डाकू. या शहराचा कमिशनर आहे. खुनी कमिशनर. कमिशनर? तर काय सगळ्यांना मारेल झोडेल काय? अरे मारेल झोडेल, गर्दनी उडवेल एकेकाच्या. आज दुकानात काही पोलीस आले होते पान खायला. त्यांच्या बोलण्यातून हे कळलं की ज्यांनी ज्यांनी इंग्रजांचा झेंडा जाळलाय, नादरसोल त्या सगळ्यांची खूप दुर्दशा करणार आहे. आता काही कळत नाही काय करायचं. याला देशभक्ती नाही मूर्खपणा म्हणतात. अरे एक झेंडा जाळून तुम्ही काय करणार? आणि याने काय स्वातंत्र्य मिळणार आहे का? शांत रहा पराडकरजी, शांत रहा. अरे तुमच्यासारखा गंभीर माणूस असा विचलित झाला तर जनतेला कोण समजावेल? जनतेला समजूनच कुठे घ्यायचे दुर्गा प्रसादजी. आम्ही 100 वेळा रणभेरीमध्ये छापून सांगितलं की वार समजून उमजून करायचा आणि तिथे करा जिथे दुश्मनाचं नुकसान होईल. पण असं झेंडे जाळून त्यांचं काही नुकसान थोडी होणार आहे. उलट आमचंच हसं होईल. बरोबर आहे. इंग्रज भलेही आपले दुश्मन असतील, पण आपल्याला कोणतंही असं काम करायचं नाहीये ज्यामुळे जग आपल्यावर बोट उचलेल. अरे या घटनेमुळे इंग्रज भडकून उठले असतील. खजिना चोरी झाल्याच्या घटनेच्या जखमा अजून ताज्या आहेत आणि वर ही झेंड्याची घटना, हे तर त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करेल. निश्चित करेल. पण करणार काय जेव्हा आमचेच लोक अडाणीपणाने वागतायत? आता अशा परिस्थितीत कोण किती समजावणार? कुणाला समजावणार? हे बघा, मी हे मानतो की काही लोकांनी मूर्खपणा केलाय, पण याचा अर्थ हा नाही की बनारसची सगळी जनता चुकली आहे. आणि जर जनता एकदा नाही समजली तर तुम्ही वारंवार समजावा, तेव्हाच तर ते समजतील ना. आणि असा क्रोध करून पराडकरजी नुकसान शत्रूंचं नाही आपलं होईल. तुमचं बोलणं शतशः खरं आहे दुर्गा प्रसादजी, पण तुम्ही माझ्या उद्वेगाचं कारण तर समजून घ्या. हा जो 10-20 लोकांनी मूर्खपणा केला आहे ना, तुम्हाला कल्पना नाही की याचे काय परिणाम होणार आहेत. इंग्रजांचा झेंडा जाळण्याचा प्रतिशोध हा नादरसोल कशा प्रकारे घेईल हा विचार करून तर मी अस्वस्थ आहे. मला तर हे भय आहे की नादरसोल कुठे कत्तलखाना सुरू न करो. तुमचं भय अगदी खरं आहे. माहित नाही हा सैतान आता काय करणार आहे. ज्या लोकांना त्यांनी पकडलंय त्यांच्याबरोबर हा असं काही करेल जे खूप भयानक असेल. खूप भयानक. सरदार, बोल, गजब झाला सरदार. काय झालं? सरदार, तुम्हाला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. नादरसोलने आपला खुनी खेळ या शहरात सुरू केलाय. रणभेरी वळवा.
सरदार, तुमची बंदूक आणि तुम्ही इथे, पण तुमचं लक्ष दुसरीकडे आहे. काय झालं? कसला विचार करताय? खरं बोललास अभय, खरं बोललास. बेटा, यावेळी आमचं डोकं वर्तमानाची सीमा पार करून भविष्यात शिरलं आहे. त्या भविष्याची दुर्दशा दिसायला लागली आहे. भविष्य, दुर्दशा, हे सगळं काय बोलताय सरदार? काय म्हणायचं काय? हा नादर सोल, जो एक खुनी गिधाडासारखा या शहरावर घिरट्या घालत आहे आणि आपल्या खुनी पंज्यात त्याने आपलं शिकार जखडलं आहे. मला माहिती आहे, मी हे वाचलंय सगळं की पोलिसांनी बऱ्याच ठिकाणी छापे मारले, गिरफ्तारी केली. पण सरदार, आपण ही जी लढाई लढतोय त्यात तर हे सगळं होणारच. तर मग तुम्ही कशाला? बेटा, जे होणार आहे ते तर होणारच, पण आता जे घडेल ते बनारस करता खूप अघटित होणार आहे. अघटित? कसलं अघटित? साफ साफ सांगा ना की काय होणार आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीचं भय वाटतंय? बेटा, तुला खरं तर काहीच माहित नाहीये. तुला नादर सोलचा इतिहास नाही माहित आहे. मनुष्य नव्हे, पिशाच्य आहे तो, पिशाच्य. क्रूरता आणि अत्याचाराचा जातिवंत नमुना आहे तो. आणि तुम्हा लोकांनी जे 8.25 करोड रुपये लुटून त्याच्या अहंकारी काळजाला जी जखम केली आहे, त्यावर मीठ मसाला लावला या झेंडा जाळणाऱ्या घटनेने. आता तो इतका विक्षिप्त झाला आहे की शहराच्या जनतेला तो आपल्या जोड्यांनी चिरडून टाकणार आहे. वेडापिसा झाला असणार तो आता. असं काही होणार नाही सरदार. याआधी की तो आमच्या जनतेवर अत्याचार करेल, त्याचं कामच खतम करून टाकू. मला देखील हेच म्हणायचं आहे. आणि बेटा अभय, हे काम तुम्हा लोकांना आज आणि आत्ताच करावं लागेल. सरदार, बोल. ज्या गोष्टीची तुम्हाला भीती होती शेवटी तेच झालं. नादर सोलने आपला खुनी खेळ या शहरात सुरू केला. नादर सोल. कोणाला मारणार सज्जन सिंगजी? काही उपयोग होणार नाही. अरे, कशी डरपोकपणाची वार्ता करताय तुम्ही? अहिंसेच्या नावाने पत्रका काढा, पण ज्या दिवशी तो आमच्या तावडीत सापडेल त्याला उभा चिरून टाकू आम्ही. जर तू आम्हाला खजान्याबद्दल सांगितलंस तर आम्ही तुला सोडून टाकू. साहेब, माहिती असतं तर. हा असा नाही ऐकायचा. ह्याच्यावर 3rd डिग्रीचा वापर करा.